या इन द लास्ट पिरियड वी हॅव सीन ॲडिशन थेरम फॉर प्रोबॅबिलिटी. मग ते जे फॉर्म्युले होते त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. असे आपण 7 वेगवेगळे फॉर्म्युले पाहिले होते. कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट, डिमॉर्गन्स लॉ याच्यावर आधारित आपण एक्झाम्पल पाहिले होते. 3 इव्हेंट दिले असतील त्याच्यावर आधारित एक्झाम्पल आपण पाहिले होते. आता हे सगळे फॉर्म्युले जे आहेत ते आपण परत एकदा रिवाइज करू. प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए. नंबर थर्ड फॉर्म्युला प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी युनियन सी इज इक्वल टू, आता इथं मात्र 3 इव्हेंट दिले असेल तर त्यावेळेस प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ सी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन सी. आपण दोन जणांचे इंटरसेक्शन्स आपण घेऊ. मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन सी प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. हा मात्र 3 इव्हेंट्स जर दिले असेल त्याच्यासाठी आपल्याला वापरता येतो फॉर्म्युला, लक्षात घ्या. नंबर 4 प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी is equal to probability of B minus probability of A intersection B. This is also most important formula. Number 5 probability of A intersection B dash is equal to probability of A minus probability of A intersection B. Number 6 इथं मात्र डिमॉर्गन्स लॉ अप्लाय करता येतो आपल्याला. probability of A dash intersection B dash इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ, आता ए डॅश इंटरसेक्शन बी डॅशला डिमॉर्गन्स लॉ प्रमाणे लिहिता येतं ए युनियन बी ब्रॅकेटचा डॅश. आणि आता इथं कॉम्प्लिमेंटरी इव्हेंटचा फॉर्म्युला वापरायचा जो या टाईपचा आहे. आणि मग याला लिहिता येतो आपल्याला दॅट इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी. त्यानंतर नंबर लास्ट 7 प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश युनियन बी डॅश. मग इथं डिमॉर्गन्स लॉ प्रमाणे याला लिहिता येतं प्रोबॅबिलिटी ऑफ, आता ए डॅश युनियन बी डॅश कॅन बी रिटन ॲज ए इंटरसेक्शन बी ब्रॅकेट डॅश अँड दॅट इज इक्वल टू, मग डेफिनेशन प्रमाणे याला लिहिता येतं 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आणि आता अशा पद्धतीनं ह्या 7 फॉर्म्युल्यावर आधारित आपल्याला प्रॉब्लेम आपण सकाळच्या पहिल्या लेक्चरमध्ये याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण थेरॉटिकल एक्झाम्पल पाहिलं होतं की त्यात थेरीचा एक्झाम्पल दिला असेल तर कसं त्याचा वापरता येतो. आता आपल्याला डायरेक्टली जर त्याच्या व्हॅल्यूज दिल्या असेल न्यूमरिकल एक्झाम्पल्स आपण याच्यावरचे पाहू. जर न्यूमरिकल एक्झाम्पल दिला असेल तर या व्हॅल्यूज कशा स्वरूपात फाइंड आउट करता येतात तोही पार्ट आपल्याला याच्यामध्ये पाहायचा आहे. आणि शक्यतो या फॉर्म्युल्यावर आधारित आपल्याला CETला सुद्धा एक्झाम्पल्स परीक्षेत विचारले जातात. तर इथं आपल्याला सर्व जे प्रॉब्लेम दिलेले आहेत हे फॉर्म्युले जर व्यवस्थित पाठ असेल तर इझिली आपण या टाईपचे कोणताही न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन या स्वरूपात विचारला जातो. फॉर इव्हेंट्स कॅपिटल ए अँड कॅपिटल बी कॉमा इफ प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू, आता समजा त्याच्यामध्ये व्हॅल्यू दिली असेल प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 3/8, probability of B dash is equal to 1/2. त्यानंतर probability of A union B is equal to 5/8. Then find number first probability of A intersection B. Number second probability of A dash intersection B dash. Number third probability of A dash union B dash. Number fourth probability of A dash intersection B. आता याच्यापैकी कोणत्याही 2 व्हॅल्यूज तुम्हाला परीक्षेत विचारले जाऊ शकतात. मग आता इथं हा दिलेला डाटा आहे त्याच्यावर आधारित आपल्याला या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. मग पहिल्यांदा आपण काय करतो, दिलेला डाटा लिहून घेतो. आन्सर गिवन, व्हॉट इज गिवन, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 3/8 कॉमा प्रोबॅबिलिटी ऑफ बी डॅश इज इक्वल टू 1/2, प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू 5/8. मग आता ज्यावेळेस आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी वापरायचं त्यावेळेस ॲडिशन थेरम आपल्याला लागणार आहे. मग ॲडिशन थेरम करत असताना याच्यामध्ये
पहिल्यांदा हा प्रोबॅबिलिटी ऑफ बी डॅश कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट दिला आहे, याच्यावरून आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ बीची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागणार आहे. अँड सो देअर फॉर फर्स्ट पार्ट विल बी नाव वी नो दॅट प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ बी डॅश. सो सिम्प्लिफाईंग दॅट इज इक्वल टू 1 मायनस 1/2 आणि 1 मायनस 1/2 इज 1/2. मग अशा स्वरूपात तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ बीची किंमत मिळाली. आता एक एक पार्ट आपण फॉर्म्युला वापरू. वी नो आता ॲडिशन थेरममध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ इंटरसेक्शन बी. आता पलीकडला मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ इंटरसेक्शन बी इकडे आणू शकतो, इकडला प्लस टर्म पलीकडे येऊ शकतो आणि त्याच ॲडिशन थेरममध्ये आपण ॲडजस्टमेंट करू शकतो अशी की प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी कॅन बी रिटर्न ॲज प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी. हे लक्षात घ्या, हा मायनस इकडे आल्यावर प्लस होतो, हा प्लस पलीकडे गेल्यावर मायनस होतो, म्हणून आपण त्यांच्यात इंटरचेंजेस केले आणि हा फॉर्म्युला डायरेक्टली लिहिला. आता याच्यात किमती पडाप करा. या तिन्हीच्या किमती ऑलरेडी आपल्याला दिलेल्या आहेत. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए दिलेला आहे 3/8 प्लस याची व्हॅल्यू मिळालेली आहे 1/2 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी दिलेला आहे 5/8. सिम्प्लिफाय करत असताना शक्यतो आपण काय करतो, एलसीएम सारखा मिळून घेण्याचा प्रयत्न करतो. मग अशा वेळी इथं पाहिजे आपल्याला 8, मग याला काय करावं लागेल, न्यूमरेटरला 4 मल्टिप्लाय करा. सो नेक्स्ट स्टेपला इथं तुम्हाला मिळेल 3/8 प्लस 4/8 मायनस 5/8. आणि ज्यावेळेस एलसीएम सेम असेल त्यावेळेस आपण काय करतो, वरच्यांचं ॲडिशन असेल ॲडिशन, सबट्रॅक्शन असेल सबट्रॅक्शन. सो हिअर वी गेट 3 + 4 - 5. सिम्प्लिफाईंग 3 + 4 7 7 - 5 2 that is equal to 2/8 and the answer will be now 1/4. अशा स्वरूपात तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बीची ए इंटरसेक्शन बीची किंमत मिळाली 1/4. हा झाला पहिला पार्ट. सेकंड आपल्याला विचारला आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश. मग आता इथं डिमॉर्गन्स लॉ वापरा. प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश कॅन बी रिटर्न ॲज प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी ब्रॅकेट डॅश इज इक्वल टू, कारण पहा ए डॅश इंटरसेक्शन बी डॅशला ए युनियन बी ब्रॅकेट डॅश करतो आणि आता इथं कॉम्प्लिमेंटरी फॉर्म्युला वापरला तर इथं मिळेल 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी दॅट इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बीची किंमत दिलेली आहे 5/8. सिम्प्लिफाय केल्यावर इथं तुम्हाला मिळेल हा 8 इकडे न्या 8 - 5 इज 3/8. सो अशा स्वरूपात तुम्हाला दुसरी व्हॅल्यू मिळाली. तिसरी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. लक्षात घ्या, थर्ड व्हॅल्यूमध्ये आपल्याला विचारला इथं की प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश युनियन बी डॅश इज इक्वल टू डिमॉर्गन्स लॉ वापरता याला लिहिता येतं प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी ब्रॅकेट डॅश इज इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आणि आत्ताच आपण पाहिलं त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बीची किंमत किती मिळालेली आपल्याला 1/4 अँड आफ्टर सिम्प्लिफाईंग 1 मायनस 1/4 इज इक्वल टू किती मिळेल 3/4. लास्टली नंबर 4. आता चौथी व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. याच्यामध्ये चौथ्या व्हॅल्यूमध्ये आपल्याला काय काढायला सांगितलं आहे तर हा प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. सो दॅट इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ बीची किंमत मिळालेली आहे आता आपल्याला इथं 1/2. सो 1/2 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ इंटरसेक्शन बी मिळालेला आहे 1/4. एलसीएम सारखा मिळून घेण्यासाठी याला 2 मल्टिप्लाय करा 2/4 मायनस 1/4. एलसीएम सेम आहे मग वरच्यांचं सबट्रॅक्शन करा 2 - 1 1. सो अशा स्वरूपात त्याची व्हॅल्यू मिळाली आहे 1/4. तर परीक्षेमध्ये न्यूमेरिकल एक्झाम्पल्स दिले असेल तर फॉर्म्युल्याच्या आधारे आपण ह्या रिझल्ट्स मिळू शकतो. शक्यतो परीक्षेमध्ये न्यूमेरिकल्स फॉर्म्युले विचारले जाऊ शकतात. थेरॉटिकल एक्झाम्पल दिला असेल त्याला न्यूमेरिकल फॉर्ममध्ये सुद्धा आपण कन्वर्जन केलेलं आहे आणि न्यूमेरिकल प्रॉब्लेम दिले असेल तर अशा स्वरूपात फॉर्म्युल्याचा वापर करून आपण या व्हॅल्यूज फाइंड आउट करू शकलेलो आहेत. अशा पद्धतीनं आपण इझिली या टाईपचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करू शकतो. तर फॉर्म्युले जर परफेक्टली पाठ असेल तर या टाईपचा कसलाही एक्झाम्पल आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. हा झाला ॲडिशन फॉर्म्युला आणि त्याच्यावर आधारित डिमॉर्गन्स लॉ आणि त्याचे जे फॉर्म्युले पाहिले हे सगळे फॉर्म्युले आपण याच्यावर आधारित सॉल्व्ह केलेले आहेत. याच्यानंतरची जी प्रोबॅबिलिटी आहे ती आहे कंडिशनल प्रोबॅबिलिटी. तर कंडिशनल प्रोबॅबिलिटी कशाला म्हणायचं हा पार्ट समजून घेण्यासाठी आपण एक जनरल उदाहरण घेऊ. उदाहरणाच्या आधारे आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटी इझिली समजू शकतो, समजेल आपल्याला. लक्षात घ्या, मग कंडिशनल याच्यावर आधारित तुम्हाला लक्षात आलं असेल कंडिशनल म्हणजेच एखादी कंडिशन असेल त्यालाच आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणतो. मग नेमकं कंडिशनल प्रोबॅबिलिटी कधी ऑकर होते हा पार्ट आपल्याला याच्यामध्ये पाहणं आवश्यक आहे. आता कंडिशनल प्रोबॅबिलिटीमध्ये लक्षात घ्या, उदाहरण आपण एक जनरल घेऊ.
की समजा एखादा व्यक्ती लॉटरीचं तिकीट खरेदी करण्यासाठी एखाद्या लॉटरीच्या स्टॉलवर गेला आणि त्या लॉटरीच्या स्टॉलवरती 50 तिकीटं अवेलेबल असतील आणि त्यापैकी त्यांनी एक तिकीट घेतलं आणि बाहेर आल्यानंतर त्याचा पहिल्यांदा प्रॉबॅबिलिटी कशी राहील त्याची किंवा लॉटरी लागण्याचे चान्सेस त्याची किती असेल 1/50. जर आपल्याला समजा 50च तिकीट असेल असं गृहीत धरू आणि त्याने एक तिकीट घेतलं असेल आणि मग त्याची प्रॉबॅबिलिटी आपण नोट डाऊन करतो दॅट इज इक्वल टू 1/50. थोड्या वेळाने त्याला परत असं जाणवलं किंवा बाहेर आल्यानंतर की त्याला वाटतं की आता एकाच तिकिटावर एखाद्या लॉटरी लागणार नाही. परत तो तिथं गेला आणि मग कन्सिडर केला किंवा ते दुसरं तिकीट जर आपण काढलं तर त्याची प्रॉबॅबिलिटी असेल चान्सेस आपल्याला लागण्याचे चान्सेस असेल. परत तो गेला पण कधी गेला ज्यावेळेस कंडिशन इव्हेंट ऑकर होऊन गेले असेल त्याच्यानंतरची प्रॉबॅबिलिटी किंवा दुसऱ्या तिकीट लागण्याचे चान्सेस त्याला किती आहेत हे पार्ट आपल्याला पाहायचं आहे. मग आता ज्यावेळेस दुसरं तिकीट काढतो त्यावेळेस कंडिशन आपण जर पाहिली असेल तर आता तिथं 50 तिकीटं होते पूर्वी पण एक तिकीट काढून गेल्यामुळे आता राहिले किती 49. मग दुसऱ्या तिकीटचे नंबर ऑफ चान्सेस त्या 50 तिकिटापैकी जर आपण विचार केला तर दुसऱ्याची प्रॉबॅबिलिटी लागण्याचे चान्सेस किती आहे तर 1/49. लक्षात घ्या कारण तिथं आता ऑलरेडी एक तिकीट निघून गेलेलं आहे म्हणजे आता तिथं राहिलं की ते 49 तिकीट. मग त्याची प्रॉबॅबिलिटी म्हणजे ज्यावेळेस एक इव्हेंट ऑकर होऊन गेल्यानंतर दुसरा इव्हेंट ज्यावेळेस ऑकर होतो आणि ज्यावेळेस तुम्हाला दुसऱ्या इव्हेंटची प्रॉबॅबिलिटी आपल्याला काढायला सांगितली असेल ज्यावेळेस पहिला इव्हेंट ऑकर होऊन गेला असेल अशा याला आपण म्हणतो कंडिशनल प्रोबॅबिलिटी. तर कंडिशनल प्रोबॅबिलिटी म्हणजे याला वाचतानाच आपण म्हणतो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी व्हेन ए हॅज बीन ऑकर्ड म्हणजे ए इव्हेंट ऑलरेडी ऑकर होऊन गेला असेल तर अशाला आपण म्हणतो कंडिशनल प्रोबॅबिलिटी. आणि आता या कंडिशनल प्रोबॅबिलिटीचे जे फॉर्म्युला आहेत तो फॉर्म्युला आपण डायरेक्टली लिहून घेऊ. लक्षात घ्या मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी बाय ए आणि प्रोबॅबिलिटी ऑफ ए बाय बी असे दोन कंडिशनल प्रोबॅबिलिटी आपण पाहिलेले आहेत. लक्षात घ्या तर याचा फॉर्म्युला असा आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ ए बाय बी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए व्हेन बी हॅज बीन ऑकर्ड याचा फॉर्म्युला मिळेल प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी अपॉन ज्याची प्रोबॅबिलिटी ऑकर होऊन गेली असेल त्याने डिवाइड करायचं. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर कंडिशनल प्रोबॅबिलिटी. नंबर सेकंड प्रोबॅबिलिटी ऑफ बी बाय ए याच्यावर फॉर्म्युला काय मिळेल प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ बी प्रोबॅबिलिटी ऑफ ए जो ऑकर होऊन गेला असेल तो. सो दीज आर टू फॉर्म्युलाज अबाउट कंडिशनल प्रोबॅबिलिटी हे लक्षात घ्या. कॉन्व्हर्सली जर आपण हा इकडे नेला तर याला मल्टिप्लिकेशन थेरम म्हणतो. आता मल्टिप्लिकेशन थेरममध्ये थर्ड थेरम काय मिळू शकतो की प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू तुम्हाला मिळेल प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ए बाय बी. जो ऑकर होऊन गेला आहे तो खाली आला पाहिजे लक्षात घ्या. किंवा याचा दुसरा फॉर्म्युला मिळतो प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी बाय ए जो ऑकर होऊन गेला असेल हा इकडे नेला तर तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बीचे फॉर्म्युला मिळतात. आता हे दोन फॉर्म्युले इथं तुम्हाला मिळाले आहेत लक्षात घ्या. पण जर ए आणि बी इंडिपेंडंट इव्हेंट असेल याचा अर्थ बी हा एवर आधारित नसेल त्याचा आणि याचा काही संबंध नसेल तर अशा वेळी मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी बाय ए म्हणता आपण त्याला काय म्हणू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. मग इफ हा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे लक्षात घ्या. इफ कॅपिटल ए अँड कॅपिटल बी आर टू इंडिपेंडंट इव्हेंट्स सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. जर ते दोन्ही स्वतंत्र इव्हेंट्स असतील एकमेकावर आधारित नसतील तर मग हा जो फॉर्म्युला आहे देन प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी दिस फॉर्म्युला कॅन बी कन्वर्टेड ॲज प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला लक्षात घ्या की प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी. समजा 3 इव्हेंट दिले असेल तिन्ही इंडिपेंडंट इव्हेंट असेल तर मग तिथं फॉर्म्युला होईल प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ सी. इंडिपेंडंट इव्हेंट्सवर आधारित हे फॉर्म्युले आहेत लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं या फॉर्म्युल्याला आपण म्हटलेलं आहे मल्टिप्लिकेशन थेरम. तर अशा पद्धतीनं कंडिशनल प्रोबॅबिलिटीचे फॉर्म्युले आणि मल्टिप्लिकेशन थेरम आपण इथं ऑलरेडी पाहिला आहे आणि त्याच्यावर आधारित इंडिपेंडंट इव्हेंट असेल तर हा मल्टिप्लिकेशन थेरम अशा पद्धतीनं कन्वर्ट होतो. आता याच्यावर आधारित आपल्याला एक्झाम्पल्ससुद्धा बरेचसे सॉल्व करता येतात. म्हणजे ज्यावेळेस कंडिशनल दिलेले असेल त्यावेळेस तुम्हाला कंडिशनल प्रोबॅबिलिटीचे एक्झाम्पल सॉल्व करता येतात. आता जर समजा न्यूमेरिकल एक्झाम्पल्स दिले असतील तर ह्या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण त्या किमती इझिली काढू शकतो. अशा पद्धतीनं कंडिशनल प्रोबॅबिलिटीवर आधारित आपल्याला इथं एक्झाम्पल्स पाहता येतात. तर कंडिशनल प्रोबॅबिलिटीवर आधारित हे मल्टिप्लिकेशन थेरम आपण इथं डिराईव्ह केलेला आहे. आता
महत्त्वाचा पार्ट काय की थेरॉटिकल एक्झाम्पल्स दिले असेल तर मात्र या सगळ्या मल्टिप्लिकेशन थेरमचा वापर करूनही आपण याची एक्झाम्पल्स इझिली सॉल्व करू शकतो, लक्षात घ्या. आता उदाहरणामध्ये आपण एक इथं जनरल उदाहरण घेऊ की the probability that a student X, हा उदाहरण अगोदर लिहून घेऊ त्याशिवाय तो प्रॉब्लेम कळणार नाही. द प्रोबॅबिलिटी दॅट अ स्टुडंट X can solve a problem in dynamics is 2/5, comma, and the probability that a student capital Y can solve the same problem is 1/4, full stop. What is the probability that number first, the problem is not solved. Number second, the problem is solved. And number third, the problem is solved exactly. By one of them. Okay, so this question may be asked for 3 marks in the examination. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल, द प्रॉबिलिटी दॅट अ स्टुडंट कॅपिटल X कॅन सॉल्व अ प्रॉब्लेम इन डायनॅमिक्स इज 2/5 अँड द प्रॉबिलिटी दॅट अ स्टुडंट्स Y कॅन सॉल्व द सेम प्रॉब्लेम इज 1/4. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ॲक्च्युली हे जे दोन्ही विद्यार्थी आहेत X आणि Y हे मात्र स्वतंत्र इंडिपेंडंट इव्हेंट्स आहेत, दोघंही वेगळ्या पद्धतीनं सॉल्व करतायत आणि मग याच्यावर आधारित आपल्याला हे कंडिशन पार्ट आपल्याला सॉल्व करायचं, लक्षात घ्या. मग पहिल्यांदा आपण काय करतो, तो दिलेला डाटा जो आहे तो अगोदर लिहून घेतो. मग याच्यामध्ये दिलेला जो पार्ट आहे तो अगोदर इथं लिहून घेऊ. गिवन the probability that the student X can solve the problem of dynamics is 2/5 and the probability that the student Y can solve the same problem is 1/4 means मग आता लिहून घेताना आपण असं लिहितो, therefore probability of capital X is equal to 2/5 and probability of Y is equal to 1/4. सो फर्स्ट कंडिशन जे आहे ते मिळवण्यासाठी अगोदर वी नो दॅट सिन्स X अँड Y आर इंडिपेंडंट इव्हेंट्स बिकॉज बोथ सॉल्व दिस प्रॉब्लेम सेपरेटली, सो बोथ आर इंडिपेंडंट ऑफ इच अदर. मग आपण कंडिशन आपल्याला माहिती की इंडिपेंडंट इव्हेंट असेल तर X इंटरसेक्शन Y इज इक्वल टू प्रॉबिलिटी ऑफ X इंटू प्रॉबिलिटी ऑफ Y. आत्ताच आपण फॉर्म्युला पाहिला, इंडिपेंडेंट इव्हेंट असेल तर इंटरसेक्शन हा त्याच्या मल्टिप्लिकेशन थिअरम आपण इथं अप्लाय करा. सो दॅट इज इक्वल टू प्रॉबिलिटी ऑफ X ची व्हॅल्यू आहे 2/5 इंटू याची प्रॉबिलिटी आहे 1/4. सिम्प्लिफाईंग 2 ने कॅन्सल होतो, आन्सर मिळेल 1/10.
तर अशा स्वरूपात पहिला पार्ट आपल्याला याच्यामध्ये मिळाला आहे. आणि आता एक एक पार्ट आपण सॉल्व्ह करू. सो फर्स्ट कंडिशन, आता पहा याच्यात फर्स्ट कंडिशन काय विचारली आहे, द प्रॉब्लेम, यू हॅव टू फाइंड आउट द प्रॉपर्टी दॅट द प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व्ड. म्हणजे आपल्याला काय काढायचं सांगितलं आहे, प्रॉपर्टी दॅट ए विल नॉट सॉल्व द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व म्हणजे प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व बाय ए ॲज वेल ॲज बी. म्हणजे ए ऑल्सो डज नॉट सॉल्व द प्रॉब्लेम ॲज वेल ॲज बी डज नॉट सॉल्व द प्रॉब्लेम. म्हणजे एलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही आणि बीलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, याचा अर्थ प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व्ह, अशी कंडिशन इथे विचारली आहे. आता ही कंडिशन सॉल्व्ह करण्यासाठी एक तर तुम्ही त्याला डायरेक्टली मल्टिप्लिकेशन फॉर्म्युलाही वापरू शकतात किंवा त्याला आपण डिमॉर्गन्स लॉ सुद्धा वापरू शकतो, लक्षात घ्या. मग त्यापेक्षा आपला इथं याला मल्टिप्लिकेशन थेरम जर वापरला, कारण हे सुद्धा इंडिपेंडेंट इव्हेंट्स आहेत, प्रॉपर्टी ऑफ ए डॅश इंटू प्रॉपर्टी ऑफ बी डॅश दॅट इज इक्वल टू, वी नो प्रॉपर्टी ऑफ ए डॅश इज इक्वल टू 1 मायनस प्रॉपर्टी ऑफ ए into 1 minus probability of B. Simplifying that is equal to 1 minus probability of A ची व्हॅल्यू दिलेली आहे 2/5 into 1 minus A ची किंमत दिलेली आहे 1/4. यांच्या व्हॅल्यूज आपण इथं पुट अप केलेल्या आहेत. सिम्प्लिफिकेशन करत असताना इथं तुम्हाला मिळेल 1 minus 2/5 इज नथिंग बट इक्वल टू 3/5 इंटू हा सिम्प्लिफिकेशन केल्यावर इथं तुम्हाला काय मिळेल, दॅट इज इक्वल टू 3/4. आता याच्यात कॅन्सलेशन काही होत नाही, सो 3 into 3 9/20. So this is the condition that the problem is not solved, that is equal to 9/20. Second condition, the problem is solved. Problem is solved याचा अर्थ problem can be solved by A or B. Problem is solved by A or B. मग आता प्रॉब्लेम इज सॉल्व्ड बाय ए और बी मीन्स इट इज नथिंग बट इक्वल टू 1 मायनस प्रॉपर्टी ऑफ ए युनियन बी ब्रॅकेट डॅश. आपण इथं कॉम्प्लिमेंटरी इव्हेंटचाही फॉर्म्युला वापरू शकतो, लक्षात घ्या. किंवा इथं तुम्ही ॲडिशन थेरमही वापरून तो प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह करू शकतात. दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करता येतो, लक्षात घ्या. मग आता इथं डिमॉर्गन्स लॉ अप्लाय केला तर इथं मिळेल 1 मायनस प्रॉपर्टी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅश. आणि आत्ताच आपण मिळालं आहे प्रॉपर्टी ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी डॅशची किंमत मिळाली 9/20 दॅट इज इक्वल टू 1 मायनस 9/20. सिम्प्लिफाय केल्यावर मिळेल 11/20. अशा स्वरूपात तुम्हाला ही व्हॅल्यूसुद्धा फाइंड आउट करता येते कॉम्प्लिमेंटरी इव्हेंटचा आधार घेऊन. लास्टली थर्ड कंडिशन विचारली की द प्रॉब्लेम इज सॉल्व्ड बाय एक्झॅक्टली वन ऑफ देम. म्हणजे त्यांच्यापैकी एकालाच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल याची प्रॉपर्टी आपल्याला इथं काढायला सांगितलेली आहे. सो थर्ड पार्ट इज द प्रॉब्लेम इज सॉल्व्ड बाय एक्झॅक्टली बाय वन ऑफ देम. म्हणजे आपल्याला काय प्रॉब्लेम विचारले की प्रॉपर्टी ऑफ जर ए न सॉल्व्ह केला असेल तर बी ला सॉल्व्ह होणार नाही, किंवा जर बी ला सॉल्व्ह झाला नाही तर ए ला, म्हणजे ए ला सॉल्व्ह झाला नाही तर बी ला सॉल्व्ह. याच्यात कंडिशन पहा, इफ ए म्हणण्याऐवजी आपलं एक्स अँड वाय, सो यू हॅव टू करेक्ट दिस पार्ट. इफ द प्रॉब्लेम इज सॉल्व्ड बाय एक्स देन वाय विल नॉट सॉल्व्ह द प्रॉब्लेम, ऑर प्रॉब्लेम इज नॉट सॉल्व्ड बाय एक्स देन वाय विल सॉल्व्ह द प्रॉब्लेम. कारण एक्झॅक्टली वन ऑफ देम विल सॉल्व्ह द प्रॉब्लेम. मग आता इथं आपण इंडिपेंडेंट इव्हेंट असल्यामुळे परत इथं कंडिशन वापरू शकतो, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इंटू प्रॉपर्टी ऑफ वाय डॅश प्लस प्रॉपर्टी ऑफ एक्स डॅश इंटू प्रॉपर्टी ऑफ वाय दॅट इज इक्वल टू. आता ॲक्च्युली याच्या व्हॅल्यू सेपरेटली काढू शकतो. मग आता याचे प्रॉपर्टी ऑफ एक्स इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस प्रॉपर्टी ऑफ वाय प्लस या प्रॉपर्टी ऑफ एक्स डॅशला इथं आता 1 मायनस प्रॉपर्टी ऑफ एक्स into probability of y. Now putting the values that is equal to probability of x. आता probability of x ची किंमत दिलेली आहे तुम्हाला 2/5 into 1 minus 1/4 plus 1 minus 2/5 into probability of y आहे 1/4. सिम्प्लिफिकेशन करा, that is equal to 2/5 into 1 minus 1/4 is 3/4 plus इथं काय येईल 3/5 into 1/4.
आता यांचा LCM इथं मल्टिप्लिकेशन केला तर इथं तुम्हाला मिळेल, याच्यात कॅन्सलेशन करू नका, 6/20 प्लस 3/20. आपण LCM का कॅन्सल केला नाही, कारण आता यांचं ॲडिशन करायला आपल्याला सोपं जाईल. सो दॅट विल बी इक्वल टू तुम्हाला मिळेल 9/20. सो दिस इज द कंडिशन दॅट द प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व बाय एक्झॅक्टली वन ऑफ देम. अशा स्वरूपात तुम्हाला त्याची व्हॅल्यू मिळाली 9/20. म्हणजेच लक्षात घ्या, अशा पद्धतीनं आपण हा जो प्रॉब्लेम्स आहेत दिलेले, की वर्ड प्रॉब्लेम दिला असेल तर तुम्ही त्याला न्यूमरिकल फॉर्ममध्ये फॉर्म्युलाचा वापर करून आपण इझिली त्याचे आन्सर्स मिळू शकतो. तर अवघड पार्ट नाही, कंडिशन काय दिली त्या कंडिशनच्या आधारे आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. फक्त इथं कन्सिडर करा की जिथं आपण ए कन्सिडर केलं त्याला एक्स आणि वाय म्हणा, किंवा आपण इथं लिहिताना आपण A' आणि B' झालेलं आहे, पण कन्सिडर करताना जिथं एक्स कंडिशन दिलं आहे तिथं एक्सच्या स्वरूपात आपण तिथं कंडिशनल पार्ट आपण अप्लाय करू शकतो. अशा पद्धतीनं आपण कंडिशनल प्रोबॅबिलिटीचा पार्ट इथं पाहिलेला आहे. न्यूमरिकल एक्झाम्पल्स जे आहेत, वर्ड एक्झाम्पल्स दिलेले आहेत, ते सगळे या टाईपचे परीक्षेत विचारले जातात, लक्षात घ्या. आता पुढचा जो प्रॉब्लेम आहे तो जर न्यूमरिकल दिला असेल तर आपण तो कशा स्वरूपात सॉल्व्ह करू शकतो, हाही पार्ट आपल्याला न्यूमरिकल एक्झाम्पलच्या आधारे सॉल्व्ह करू शकतो, लक्षात घ्या. मग त्यासाठी आपण एक न्यूमरिकल एक्झाम्पल इथं घेऊ, जेणेकरून तुम्हाला प्रोबॅबिलिटीचा कन्सेप्ट क्लिअर समजला जाईल, लक्षात घ्या. If probability of A so we are going to see example depending on conditional probability. If probability of A is equal to 2/9, probability of B is equal to 4/9, and probability of C is equal to 3/9, given conditions, and probability of A intersection B is equal to 1/9. Probability of B intersection C is equal to 3/9. Probability of A intersection C is equal to 2/9, and probability of A intersection B intersection C is equal to 1/9, comma, find probability of A union B union C. ही कंडिशन तुम्हाला विचारली जाते, लक्षात घ्या. मग आता आपल्याला माहिती की ज्या 3 सेट्स दिलेले असेल त्यावेळेस आपण याचा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह केलेला आहे. मग आता याचा फॉर्म्युला काय आहे, we know that probability of A union B union C is equal to, formula है probability of A plus probability of B plus probability of C minus probability of A intersection B minus probability of B intersection C minus probability of A intersection C plus probability of A intersection B intersection C. If we put in the values, आता यांच्या किमती पुढाप करा. probability of A दिलेला आहे 2/9 प्लस probability of दिलेला आहे 4/9 प्लस probability of C दिलेला आहे 3/9 मायनस probability of A intersection दिलेला आहे 1/9
त्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इंटरसेक्शन दिलेला आहे -3/9 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन दिलेला आहे 2/9 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी इज इक्वल टू दिलेला आहे 1/9. आता याच्यामध्ये काही प्लस मायनस टर्म जर इक्वल असेल तर कॅन्सल करतात. आता याच्यात +1/9 आणि -1/9 कॅन्सल होतात. त्यानंतर हा +3/9 आणि -3/9 कॅन्सल होतात. बाकी हा +2/9 आणि हा -2/9 हाही कॅन्सल झालेला आहे. म्हणजे राहिला आहे फक्त काय 4/9. सो दिस इज द कंडिशन. म्हणजे इथं आपण ॲडिशन थेरमचा वापर करून 3 इव्हेंट्सचा प्रॉब्लेम आहे तो आपण इझिली इथं सॉल्व्ह करू शकलेलो आहेत, लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं तुम्हाला या टाईपचे जे एक्झाम्पल्स परीक्षेत विचारले जातात ते न्यूमरिकल एक्झाम्पल्स दिले असताना तुम्हाला या फॉर्म्युलाचा वापर करून आपण ॲन्सर इझिली मिळू शकतो, लक्षात घ्या. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युले परफेक्टली पाठ असणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं इथं हा जो प्रोबॅबिलिटीचे एक्झाम्पल्स आहेत ते बोर्ड मध्ये जे विचारले जातात ते या टाईपचे एक्झाम्पल्स परीक्षेत विचारले जातात. तर याच पद्धतीनं CETला सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल्स परीक्षेत विचारले जातात. इथं प्रोबॅबिलिटीमध्ये लक्षात घ्या फॉर्म्युले जर परफेक्टली पाठ असेल, जसं आपण सुरुवातीला ॲडिशन फॉर्म्युलेचे 7 एक्झाम्पल पाहिले, ज्याच्यात डिमॉर्गन्स लॉचं पाहिला, कॉम्प्लिमेंटरी इव्हेंटचं पाहिलेलं आहे. त्यानंतर कंडिशनल प्रोबॅबिलिटीचं एक्झाम्पल पाहिलेत आणि इंडिपेंडंट इव्हेंट दिला असेल तर त्याच्यावर आधारित आपण एक्झाम्पल्स इथं सॉल्व्ह केलेले आहेत. आता इथं प्रोबॅबिलिटीवर आधारित जे एक्झाम्पल्स वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. तर कॉईन्सवर आधारित एक्झाम्पल पाहिलेत, कार्ड्सवर आधारित एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केले आहेत, लक्षात घ्या. तर निरनिराळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आपण इथं सिम्प्लिफाय केलेले आहेत. आता याच्यापैकी म्हणजे एक्झाम्पल जे परीक्षेत तुम्हाला विचारले जातात अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आपण निश्चित तुम्ही पुस्तकात रेफर करा. आणि प्रोबॅबिलिटी हा अतिशय महत्त्वाच्या दृष्टीने टॉपिक आहे, तो तुम्ही घरी अभ्यास करा. अशा पद्धतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि हा जो सिलेबस इथं कंप्लीट झाला आहे 11वीचा जो टॉपिक दिला तो प्रोबॅबिलिटी आपण इथं कंप्लीट केला. ओके, थँक्यू.